ताई काय नाव आहे तुझं? माझं नाव कोमल नारायण निंबाळकर. हं, माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नशिव संभाजी निंबाळकर. हं. कधी खून झाला ताई? 12 मार्चला ह्याचा खून झालाय. हे त्याचे फोटो. हं. कुणी खून केला? दत्तात्रय व्यंकट निंबाळकर. कोण आहे हा? हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या. बरं. ह्याचं काही पाहे तो भाजपचा सरचिटणीस आहे. बरं सुरेश निंबाळकर. बरं. आणि अजून एक 8 महिने झाले तरी अजून काही न्याय भेटला नाही हं. आम्हाला. हं, आणि डॉक्टर संपदाताई आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं हं. की ह्याचा ऍक्सिडेंट नाही, हं, खून झालाय. हं. बरं. रडू नको ना बाळा, तू शांतपणे सांग ना. हं, शांतपणे सांग. मी प्राजक्ता रत्नशिव निंबाळकर. हा, कोण आहात तुम्ही? मयत रत्नशिव संभाजी निंबाळकर यांची पत्नी आहे. हा. 12 मार्च रोजी त्यांचा निर्गुणपणे खून झाला. हं, आणि अजून न्याय भेटत नाही. आम्ही खूप फिरलो, खूप ठिकाणी फिरलो, पण आम्हाला काही न्याय भेटला नाही. शेवट आम्ही ताई तुमच्याकडे आलोय, आम्हाला न्याय मिळवून द्या. हे पोस्टमार्टमचा काय विषय? काय ऍक्सिडेंट, खून काय ते विषय? पीएम केलं तेव्हा त्यांनी आधी ऍक्सिडेंट लावला आणि नंतर संपदाताईंनी सांगितलं हा ऍक्सिडेंट नाही तर हा खून झालाय. त्यांनी एवढा निर्गुण खून केलाय. त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा ऍक्सिडेंट आहे. पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदाताई म्हटल्या हा खून आहे, ह्याच्या जखमा लगेच दिसून येतात.